गणपती बाप्पा मंगल मूर्ती। स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळवणारच, अशी ज्यांनी वाघासारखी डरकारी फोडली ते म्हणजे कोण? लोकमान्यांनी ज्यावेळेस स्वातंत्र्यपूर्व काळ भारत स्वतंत्र झाला नव्हता त्यावेळेस सर्व युवकांना, सर्व लोकांना, सर्व जाती धर्मातल्या लोकांनी एकत्रित आणून इंग्रजांच्या विरोधात एक लढा निर्माण करण्याकरिता, सर्वांच्या मनामध्ये स्वातंत्र्याचे बीज रोवण्याकरिता गणेशोत्सव आणि शिवजयंती हे दोन उत्सव साजरे केले 1894 साली। त्याच्या पाठीमागचा एकच हेतू होता की सर्व समाजाने एकत्रित यावं आणि आपल्या उदात्त असणाऱ्या हेतूला साध्य करण्याकरिता एकत्रित येऊन लढा द्यावा। पण माझ्या मित्रांनो विचार करा, आज जर लोकमान्य टिळक असते तर त्यांना आज आपल्या गणेशोत्सवाची झालेली अवस्था पाहिल्यानंतर एकच वाटलं असतं, ते स्वतः म्हणले असते, लोक हो मला माफ करा, मी हा गणेशोत्सव साजरा करायला जी सुरुवात केली त्याच्या पाठीमागचे उद्देश आजकालच्या युवकांच्या मनामध्ये आहेत का? अहो खूप काळ झाला अशातला भाग नाहीये। अगदी सन 1990 2000 पर्यंत गणेशोत्सव साजरे केले जायचे अतिशय धूमधडाक्यामध्ये, अतिशय चांगल्या वातावरणामध्ये, खेळीमेळीच्या वातावरणामध्ये। ते सगळे हेतू, ते सगळे उपदेश, ते सगळे उद्देश परिपूर्ण करण्यासाठी गणेशोत्सव साजरे केले जायचे। पण अलीकडच्या काळामध्ये जसं 21वे शतक चालू झाले तेव्हापासून गणेशोत्सव साजरा करण्याची पद्धतच पूर्णपणे बदलली। आजकालची लेकरं पाहतो आपण, गणेशोत्सव साजरा करणं म्हणजे फक्त एक कमर्शियल झाल्यासारखं वाटतं। एकमेकाची जिरवण्यासाठी नवीन नवीन मंडळ स्थापन करायची आणि त्यांच्या मंडळाच्या समोर जाऊन आपल्या मंडळाचे साऊंड वाजून त्यामध्येच लोकांना आता समाधान वाटायला लागले। पण 1990च्या दरम्यान ज्यावेळेस आम्ही अगदी लहान होतो त्यावेळेस गणेशोत्सव कसे साजरे केले जायचे, म्हणजे गावातली तरुण मुलं छोटी छोटी एकत्रित यायची, प्रत्येक घरोघरी जाऊन 10 रुपये, 20 रुपये, 21 रुपये अशी वर्गणी गोळा केली जायची। त्यावेळेस कोणता मांडव बांधायचा असेल तर सर्व युवकांनीच घरी जाऊन, एकमेकाच्या घरी जाऊन लाकडं गोळा करून आणायची, खांब गोळा करून आणायचे, बांबू गोळा करून आणायचे, पत्रे गोळा करून आणायचे, कुणाच्या घरी जाऊन तळवट घेऊन यायचा, कुणाच्या घरी जाऊन झाडू घेऊन यायचा आणि त्यानंतर गणरायाचं एक छोटंसं मंडप उभा राहायचा। आणि त्यानंतर देखील गणरायाला आणण्याकरिता मोठ्या आलिशान गाडीची व्यवस्था नसायची। काय करायचे, हातगाड्या घेऊन जायचे, कोण हातामध्ये घेऊन जायचे, 3-3 किलोमीटर काय लेकरं हातात गणपती बाप्पाची मूर्ती घेऊन गणरायाला घेऊन यायचे। कोणता ढोल नाही, नगारा नाही, कोणते साऊंड सिस्टीम नाही, काही नाही, कोणतीही सजावट नाही, पण केलेली सजावट मनापासून असायची। फुलांची रास हृदयापासून सजवलेली असायची, रांगोळी काढलेली सर्वांना प्रसन्न करणारी असायची। का? त्यामध्ये कोणत्याच कमर्शियल गोष्टींचा वास नव्हता। आणि त्याचबरोबर संपूर्ण 10 दिवस विविध कार्यक्रमांची रेलचेल असायची, पण त्या कार्यक्रमांमध्ये कोणते प्रोफेशनल आर्टिस्ट नसायचे, कोणते मोठमोठे ऍक्टर, मोठमोठे कलाकार, मोठमोठे जादूगार नसायचे। त्या कार्यक्रमांमध्ये कोण असायचं? तुमच्या माझ्यासारखी लहान लहान लेकरांच्या कला कौशल्याला वाव मिळावा, त्यांना त्यांच्या कलेला प्रोत्साहन मिळावं म्हणून सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जायचे, कीर्तन आयोजित केली जायच्या, कथा आयोजित केल्या जायच्या, रामलीला आयोजित केली जायची। आणि त्यातून जुन्या नव्या विद्यार्थ्यांना त्या सगळ्या आपल्या हिंदू संस्कृतीची एक ओळख पटली जायची। म्हणजे पूर्वीचे गणेशोत्सव अशा प्रकारचे साजरे केले जायचे। आज कसे गणेशोत्सव साजरे केले जातात सांगा बरं? अहो गणेशोत्सवामध्ये लोक आता ऑर्केस्ट्रा साजरा करतात, विविध प्रकारचे प्रोफेशनल आर्टिस्ट आणतात आणि त्यांना तिथं आणून गर्दी गोळा केली, लोक इथं आली आणि ती कलाकाराला तर लाखो रुपये सोबत घेऊन जातात। पण आपल्या गल्लीत राहणाऱ्या, आपल्या गावात राहणारी मुलं असतील, महिला असतील, तरुण असतील, त्यांना स्टेजवर येण्याची संधी प्राप्त होते का? नाही होत। मग आपला गणेशोत्सव साजरा करण्याचा पाठीमागचा जो उद्देश होता तो आता साध्य होतोय का? कोणत्या तरी नेत्याला हाताशी धरायचं, त्याच्याकडून 4-2 लाख रुपये घ्यायचे आणि संपूर्ण मंडळ त्यालाच बहाल करून टाकायचं। 7 दिवस 10 दिवस गणरायाच्या त्या व्यासपीठावर तो नेता आहेच, त्याच्या घरातले लोक आहेत आणि त्यांच्या माध्यमातून येणार जाणाऱ्या सगळ्या लोकांचा पाहुणचार करायचा। मग यातून नक्की तुम्ही करताय काय? गणपती बाप्पांच्या पाठीमागून आपण जर कोणत्या नेत्याला, आपण जर कोणत्या विशिष्ट कुटुंबातल्या लोकांना पुढाकार देत असू तर त्याला काही अर्थ नाहीये। मग आज पाहायला गेलं, तुम्ही पहा, ज्या वेळेस तुम्ही मंडळातल्या मिरवणुका निघतात त्या मिरवणुकीमध्ये जी मुलं नाचतात, तरुण युवक नाचतात,
पाहण्याची लाज वाटते अशी युवक नाचत असतात। मग तुम्ही मला सांगा, पाठीमाग छत्रपती शिवरायांची मूर्ती आहे, पाठीमाग गणराय आहे, आणि पुढे त्या ट्रॅक्टरवर उभं राहून ती युवक नशेच्या धुंद अवस्थेमध्ये कशा प्रकारचा नाच करतात हे त्यांनाच त्यांचं कळत नाही। आणि तिथं जाणारी येणारी लोक विदेशातून येऊन आपल्या गणरायाचं दर्शन घ्यायला आलेली काही लोक असतात। मग ती लोक हाच विचार करणार आहेत का की जसं क्लब मध्ये नाचलं जातं त्याच्यापेक्षा पण अतिशय वाईट अवस्थेमध्ये ही लोक त्यांच्या देवाच्या समोर नाचतात? हे कुठेतरी थांबलं पाहिजे। आणि हे थांबवायचं असेल तर तुम्हाला आम्हाला आज जागं व्हावं लागणार आहे। तुम्हाला आम्हाला प्रत्येक दिवशी, प्रत्येक कीर्तनातून, प्रत्येक प्रवचनातून समाजाला जागं करून सांगावं लागणार आहे की तुम्ही आता आपल्या संस्कृतीची हेळसांड करू नका। तुम्हाला नाचायचे वरातीत जाऊन नाचा, तुम्हाला नाचायचे तमाशामध्ये जाऊन नाचा, पण आमच्या छत्रपती शिवरायांच्या मूर्ती समोर, आमच्या गणरायाच्या बाप्पांच्या मूर्ती समोर तुम्ही असला बेदिक्क नाच, वाईट नाच अजिबात करू नका। हे सांगण्याचं धाडस तुम्ही कराल का? येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्राला जाग करण्याचं कार्य तुम्ही कराल का? मला पूर्ण खात्री, तुमच्यासारखी ही बाललेकरच येणाऱ्या काळामध्ये आपल्या भारताला विश्वगुरु तर बनवतीलच, पण त्याचबरोबर एक संस्कार संपन्न पिढी तुम्हीच घडवू शकता। म्हणून जितकं शक्य होईल तेवढं आपण आपल्या सोबतली असणाऱ्या गणेशोत्सवामध्ये स्वतःहून सहभागी होणं, तिथे गेल्यानंतर आपल्या असणाऱ्या जवळपासच्या महिलांना, तिथल्या छोट्या छोट्या लेकरांना व्यासपीठ कसं दिलं जाईल, त्या व्यासपीठाच्या माध्यमातून त्यांची कला कशी बाहेर काढली जाईल याचं आपण कधीतरी त्यांना मार्गदर्शन केलं पाहिजे। तुमचा विश्वास बसणार नाही, पण आज आपण टीव्हीला पाहतो सिद्धार्थ जाधव, अतिशय उत्कृष्ट असणारा हा अभिनेता आला कुठून? तो त्याच्या गावामध्ये असणाऱ्या गणेश मंडळामध्ये त्यांनी आपली कला सादर केली आणि मग त्याला कळायला लागलं, अरे मला तर छान प्रकारचा अभिनय जमतोय, आणि त्यांनी तिथून प्रवास सुरू केला। आज मकरंद अनासपुरे एवढा सुपर हिट असणारा हिरो आला कुठून? त्याने देखील आपल्या गणेश मंडळामध्ये आपली कला सादर केली, तिथं त्याचं लोकांनी कौतुक केलं आणि मग त्याला वाटायला लागलं, अरे मला पण जमतोय बरं का। त्यांनी तिथून प्रवास सुरू केला, आज तो जगविख्यात कलाकार झालेला आहे। त्याच्या पलीकडे जाऊन पाहायला गेलं, अनेक अभिनेते असतील, पण या महाराष्ट्राला ज्यांनी मुख्यमंत्री पदाची एवढी मोठी जबाबदारी पार पाडली ते म्हणजे स्वर्गवासी विलासरावजी देशमुख। हे देखील त्यांच्या गावामध्ये असणाऱ्या छोट्याशा गणेश मंडळामध्ये अतिशय आपल्या शब्दांनी सर्वांना खिळवून ठेवण्याची कला त्यांच्यात आहे। याचा शोध त्यांना कधी लागला? ज्यावेळेस त्यांच्या गावकऱ्यांनी त्यांचं कौतुक केलं आणि मग ते ग्रामपंचायतीत उभे राहिले, ते ग्रामपंचायत सदस्य झाले, सरपंच झाले आणि जवळपास अनेक वर्ष ते आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पण झाले। कधी कळलं? ज्या वेळेस ते अशा सार्वजनिक उत्सवांमध्ये आपल्या हातामध्ये माईक घेतला आणि मग त्यांना कळलं मला बोलता येतं, मला जर या 4 लोकांना माझ्या बोलण्यातून खेळवून ठेवता येतंय तर 4 लाख लोकांना पण खेळवण्याची ताकद या वाणीमध्ये आहे। पण या वाणीचा शोध लागला कुठं? तर त्या गणेश मंडळामध्ये। हे मी तेच सांगतोय, गणेश मंडळातून अशी देदीप्यमान जगाला दिशा दाखवणारी व्यक्तिमत्व उभी राहणार आहेत, तुमच्या स्वरूपात पण राहणार आहेत। पण आजकाल तसं नाही राहिलं, अक्षरशः मंडळाचं सूत्रसंचालन करायला पण प्रोफेशनल 10-10 हजार रुपये देऊन सूत्रसंचालन करायला बोलवलं जातं। आता तुम्ही मला सांगा, सूत्रसंचालन करणारा पण बाहेरचा आहे, तिथे येऊन आपली कला सादर करणारा पण बाहेरचा आहे, तिथे येऊन सगळ्यांना मार्गदर्शन करणारा पण बाहेरचा आहे। मग ही मुलं काय फक्त बसायलाच आली का? त्या मंडळातली मुलं, त्या गावातली लोक फक्त ऐकायलाच आली का? फक्त गर्दी बनवूनच त्यांनी राहायचंय का? हे कुठेतरी थांबलं पाहिजे। स्वामी विवेकानंद कायम सांगायचे, कोणत्या पण संघामधले तुम्ही काय व्हा? कर्णधार व्हा। काय व्हा? अगदी त्याच प्रकारे आपल्या गावामध्ये गणेश मंडळ आहे, त्या मंडळामध्ये आज पाहायला गेलं ना, पूर्वी आम्ही ज्यावेळेस लहान होतो ना बाळांनो, तर त्यावेळेस आमचे वार ठरलेले असायचे। कशाचे वार? आज तुमच्या घरून मोदक आणायचे, उद्या तुमच्या घरून मोदक आणायचे, परवा तुमच्या घरून मोदक आणायचे। आता वार नाही ठरत, आता स्वीटम ठरतात। या स्वीटम मधून आज मोदक आणायचे, उद्या त्या स्वीटम मधून मोदक आणायचे। मग घरच्या महिला मोदक करायच्या बंद झाल्या। अहो काय ती संस्कृती होती, आणि आज काय त्या संस्कृतीला लयास नेण्याचं कार्य जर कोण करत असेल तर आपली ही युवा पिढी करते। म्हणून जितकं शक्य होईल तेवढे युवकांनी जागा राहायला पाहिजे। आपल्या संस्कृतीची हेळसांड होईल असं अजिबात वागलं नाही पाहिजे। आता सध्या जग खूप पारदर्शक झाले, सगळ्या गोष्टी ह्या व्हिडिओ रेकॉर्ड केल्या जातात, त्यामुळे आपलं कितीही मोठं मंडळ असलं तरी देखील तिथं आलेल्या प्रत्येक गणेश भक्ताला तोच सन्मान द्या जो आलेल्या पाहुण्यांना आपण देतो।
गणेश भक्त 2-2 तास लाईनीमध्ये उभे राहतात आणि ते ज्यावेळेस गणरायाचं दर्शन घ्यायला तर त्यावेळेस त्यांना आपण ढकलून देतो. असं नाही करायला पाहिजे. आपण सर्व गणेश भक्त, लहानातला लहान गणेश भक्त असेल आणि मोठ्यातला मोठा पाहुणा असेल, यांना एकसारखी वागणूक दिली तर गणरायाला देखील आपलं कौतुक वाटेल. तर पुन्हा एकदा आपल्या सर्व युवकांना माझं हेच सांगणे, काही झालं तरी पण आपल्या संस्कृतीला गालबोट लागेल असं वागू नका. आपल्या गणेशोत्सवामध्ये कोणता वाद होईल असं वागू नका. या गणेशोत्सवामध्ये नेत्यांची हुजरेगिरी करण्यापेक्षा गणेश भक्तांना आणि आपल्या गणरायाच्या सेवेमध्ये आपल्याला तल्लीन ठेवून कशा प्रकारे आपल्या समाजाला जाग करता येईल याचा एकदा आपण विचार करा. आणि आपण हिंदू धर्मात जन्माला आलो, ज्या धर्माने सर्वांवर उपकार करण्याचा उपदेश आपल्या ठाई दिलेला आहे, तर आपण देखील तो उपदेश मनामध्ये धारण करून पुन्हा एकदा आपल्या सर्वांना या गणेशोत्सवाच्या हृदयापासून हार्दिक हार्दिक शुभेच्छा. गणपती बाप्पा मंगल मूर्ती.